नमस्कार, राम राम शेतकरी बंधूंनो. मी ज्ञानेश्वर चिकणे. तर मागं पहा, मी तुम्हाला 8 तारखेलाच तुम्हाला एक मेसेज अंदाज टाकलेला दिलेला होता की आपल्याला 26 तारखेपासून पुढे राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता हा पण मी तुम्हाला अंदाज 8 तारखेपासूनच दिलेला होता. पण तो अंदाज अजून परत मी डबल देत आहे. तर आपल्याला म्हणजेच आज आहे 14 फेब्रुवारी. तर 14 फेब्रुवारी 15 फेब्रुवारी अंशतः ढगाळ वातावरण ह्यामध्ये काही जास्त पुढे पावसाची शक्यता नाही. 16, 17, 18, 19 आणि 22 पर्यंत मात्र थोडी थंडीमध्ये वाढ होईल संध्याकाळच्या थंडीमध्ये. आणि दिवसा मात्र दिवसाची सुद्धा टेम्परेचरमध्ये एक कमी होईल दिवसाचं टेम्परेचर. तर त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 22 पासून पुढे मात्र हळूहळू टेम्परेचर अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये संध्याकाळचं सुद्धा टेम्परेचर वाढण्याची आणि 26 पासून पुढे मात्र मोठ्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आपण तुम्ही काय करा की आपली जी कापणीला आलेली जे धन आहेत म्हणजेच ज्वारी, हरभरा आणि कांदा हे असे जे पिके आहेत ते पिके वेळेतच कापणी करून घ्यायची. कारण पाऊस 26 तारखेपासून पुढे पावसाची शक्यता आहे. मोठ्या पावसाची शक्यता आहे 26 पासून पुढे. तर 26च्या आधीच आपले आलेली कापणीले पिके ही काढून घ्यायची आहेत आणि ते कामावर उरकायचे आहेत. ते पाऊस कुठे नेमकं कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तो पाऊस राज्यामध्ये सर्वत्रच पाण्याची शक्यता आहे. म्हणजे सर्व भागामध्ये कमी जास्त पाण्याची शक्यता आहे. पण जास्त कोणत्या भागामध्ये पाऊस पाण्याची ते पण आपण सांगणार आहोत. तर पुढील जिल्हे तर आपल्याला प्रथमतः विदर्भामध्ये पावसाची जास्त शक्यता आहे तिथे. तर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती वरचा भाग, यवतमाळ इथे सुद्धा 26 पासून पुढे चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा इथेच पण पावसाची शक्यता, अकोला, वाशिम, हिंगोली मराठवाड्याचा भाग इथे सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे 26 पासून पुढे. तसेच परभणी, नांदेड इथे पण पावसाची शक्यता आहे. जालना इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. बीड इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. लातूर, धाराशिव इथे पण पावसाची शक्यता आहे. हा पण सुद्धा तिथं पण पावसाची चांगल्या प्रकारे शक्यता आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर इथे पण पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि अहमदनगर इथे थोडे कमी पावसाची शक्यता आहे तिथे. पण थोड्या ज्या विदर्भाच्या मानाने पाऊस हा तिथे थोडा कमी राहण्याची शक्यता आहे. पण तिथे कमी राहतील किंवा जास्त राहील याच्याशी आपण अंदाज नंतर देऊ, कारण त्याला अजून बराच टाईम आहे. पण पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण म्हणजे राज्यामध्येच पावसाची शक्यता आहे, पण कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला हा अंदाज पण मी याच्या अगोदरच दिलेला आहे आणि हा पण अंदाज तुम्हाला देत आहे. आणि तुम्हाला दुसरे सांगायचं म्हणजे की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझे अंदाज हे अचूक असतात. तर त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.